नमस्कार मित्रांनो, ज्याला गणित नावाचा शब्द उच्चारल्यानंतर तमाम वेगवेगळ्या परीक्षेची तयारी करत असताना गणित हा विषय म्हटलं की काही लोकांच्या अंगाचा थरकाप होतो, दुःख होतं, वेदना होतात. गणित हा विषय नको नकोसा वाटायला लागतो. परंतु दादा, नकळतपणे महाभारतातल्या श्रीकृष्ण राधेच्या प्रेमात पडून गेला, तसंच गणिताच्या प्रेमात सुद्धा तुला दादा पडण्यासाठी तुला गणितातील काही बेसिक मुद्दे माहीत असणं महत्त्वाचं आहे. आणि गणितातील अशा मूलभूत मुद्द्याचा अभ्यास करत असताना, बेसिक मुद्द्याचा अभ्यास करत असताना एक गणितातलं डोळ्यांनी पाहणारं रहस्य, लहानपणापासनं ज्यावेळेस आईने हाताचा आपला हात धरून, आपल्या हातातली लेखणी धरून, किंवा पहिलीच्या गुरुजीने ज्यावेळेस शाळेची पायरी चढलो त्यावेळेसपासनं हातात हात धरून 1-2 काढायला शिकवलं, तेव्हापासून माझ्या गणिताची सुरुवात झाली. आणि आता कुठंतरी स्पर्धा विश्वाच्या जवळ येऊन ठेपलो असताना, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेतल्या वेगवेगळ्या स्पर्धेसाठी, वेगवेगळ्या पदासाठी अभ्यास करत असताना ज्यावेळेस माझ्यासमोर गणित नावाचा विषय दिसतो, त्यावेळेस गणित नावाच्या विषयाची सुरुवात करत असताना दादा, तू दररोजच्या संख्या या धावपळीच्या जीवनामध्ये बघत असताना, गणिताचे पुस्तकाची पानं उलटत असताना तू संख्या बघतोस, पण संख्याकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन काय असला पाहिजे ही मी आज या बेसिक व्हिडिओच्या पहिल्या व्हिडिओतून मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. दादा बघ, लक्षात घे, आतापर्यंत तुझ्या डोळ्यांनी बघत असणारी एक जर संख्या घेतली, मी इथं घेतलं 25. दादा, हे तू 25 बघतोस, पण हे जर नुसतं 25 आहे ना, ही संख्या फक्त तुला डोळ्यांनी 25 दिसते, पण हे नुसतं 25 नाही, तर 25 सोबत 4 सवंगडी आहेत, जेणेकरून त्या 25चं चारही बाजूनं संरक्षण करतोय. म्हणजे ज्याप्रमाणे एखादा प्रतिष्ठित नामांकित कोणीतरी व्यक्ती चालला, ज्याला जसं की चारही बाजूनं कडेकोट संरक्षण असावं, तशा पद्धतीनं दादा ही नुसती संख्या जरी दिसत असली 25, तरी ह्या संख्येला मात्र 4 बाजूनं संरक्षण आहे. जोपर्यंत त्या संरक्षणाचा अंतरंग मला कळत नाही, तोपर्यंत गणिताची सुरुवात दादा होऊ शकत नाही. लक्षात घे. मग जर समज हे जर 25 असेल, तर सर मग ह्या 25ला चारही बाजूनं संरक्षण म्हणजे कोणतं संरक्षण आहे? तर मी तुम्हाला सांगतो दादा, जर सुरुवातीला तुला कोणतं चिन्ह दिसत नाहीये, एखादी संख्या लिहिली, एखादी संख्या जगातली कुठलीही लिहिली की त्याच्यासमोर जे कोणीच नसतं, याचा अर्थ एक चिन्ह असतं. तसं पाहिलं गेलं तर दादा, गणितामध्ये फक्त 2च चिन्ह आहेत, एक धन आहे आणि ऋण आहे. आणि ज्या वेळेस एखादी संख्या लिहितो त्यावेळेस त्याच्या कोणीच समोर दिसत नाही, त्यावेळेस एक चिन्ह असतं, सदैव असतं, ते म्हणजे प्लस. डोळ्याने दिसत नाही पण असतं. हे अंतरंग सांगतं, हे गणिताचं अंतरंग सांगत असतं. ओके, बघा आता एक मुद्दा मला माहीत झाला की 25च्या समोर प्लस नावाचं एक संरक्षण आहे, किंवा प्लस नावाचं, किंवा तिथं आलं तर ऋणचिन्ह सुद्धा येऊ शकतं, जसं इथं धनचिन्ह आलेलं आहे. पण नसतं याचा अर्थ इथं धनचिन्ह असतं. जर दिलं नाही याचा अर्थ हे धनचिन्ह आहे, लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्या छेदामध्ये मला कोणीच दिसत नाही छेदामध्ये 25च्या. पण दादा, छेदामध्ये 25च्या एक संख्या असते, ती डोळ्यांनी दिसत नाही, ती कोण आहे? 1. म्हणून छेदामध्ये सुद्धा 1 असतं, लक्षात घे. पण दिसत नाहीये. आता 2 संरक्षण माहीत झाले, पुढून प्लस आहे, दिसत नाही, छेदामध्ये 1 आहे, दिसत नाही. आणि राजा, ह्या 25च्या नंतर एक गोष्ट असते, एक चिन्ह असतं, ते सुद्धा आहे पण डोळ्यांनी दिसत नाही. ते कोण असतं रे? तर ते असतं दशांश. एखादी संख्या संपल्यानंतर आपण दशांश देत असतो रे, दशांश देत असतो. म्हणून बघ, नुसतं 25 लिहिलं, मग 25च्या समोर आता कोणीच नाहीये, कोणी दिसत नाही मला, तर दिसणारा डोळ्यांनी दिसत नाही पण असतो तो कोण आहे? दशांश आहे. म्हणून हे 3रं संरक्षण आहे ह्या संख्येचं. आणि लक्षात घे, 4थं आणि शेवटचं संरक्षण राजा, ह्या 25चा घातांक जो आहे ना, डोक्यावरती जो घात आहे किंवा घातांक आहे, तो आहे 1. लक्षात घे. याचा अर्थ बघ, 25च्या डोक्यावरती 1 आहे दादा, आणि नंतर दशांश आहे, छेदामध्ये कोणी नसतं म्हणून 1 आहे, आणि समोर प्लस आहे. आणि तुला एक गोष्ट सांगतो मित्रा, की हे प्रश्न येत असताना, ज्यावेळेस गणिताच्या वेगवेगळ्या टॉपिकचा अभ्यास करतो ना, तर त्यावेळेस हे रहस्य मला त्या टॉपिकमध्ये कळत असतं. कारण गणिताचं कुठलंही बेसिक उदाहरण सोडवत असताना त्याच्यासमोर एकतर चिन्ह धन असतं, नाही तर ऋण असतं. कारण गणितात 2च चिन्ह आहेत, एकतर धन असतं
नाही तर ऋण असतं. परंतु इथं दिसत नाही म्हणून इथं धन आहे. याचा मला प्रत्येक उदाहरण सोडवताना वापर होतो. आणि छेदामधलं जे एक आहे मला काही बेसिक अपूर्णांकाच्या उदाहरणामध्ये ते कामाला येतं दादा. आणि त्याच्यानंतर असणारा दशांश सुद्धा, ज्या वेळेस मला दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करायची असते त्यावेळेस ह्या दशांशाची आठवण होते. आणि घातांक नावाचा टॉपिक शिकत असताना राजा तुझ्या डोक्यावरती काय आहे, हे एक आहे हे मला कधी कळतं तर घातांक नावाच्या टॉपिकमध्ये कळत असतं. असं वेगवेगळ्या टॉपिकमध्ये या 4 संकल्पना येत असतात. त्याच्यामधली ही बेसिक आहे चिन्ह असण्याची. इथं चिन्ह काहीच नाही म्हणजे धन असतं. म्हणजे डोळ्यांनी पाहणारी नुसती जरी 25 संख्या दिसत असली तरी खऱ्या अर्थानं ज्यावेळेस गणितातल्या अंतरंगातून आपण बघायला लागतो, अंतर्मनातून बघायला लागतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं मला हेच गोष्ट सांगायची होती या माध्यमातनं की दादा नुसती 25 ही संख्या असत नाही, लक्षात ठेव. तर ह्या 25 या संख्येला किंवा जसं हे 300 लिहिलं असं कुठलीही संख्या लिहिलं तर त्या संख्येला चारही बाजूनं संरक्षण असतं राजा, हे लक्षात ठेव. म्हणजे गणिताला सुरुवात करत असताना खऱ्या अर्थानं जर एखादी संख्या बघितली तर मला हा माझा दृष्टी असली पाहिजे, हा माझा दृष्टिक्षेप असला पाहिजे की ह्या संख्येकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन असला पाहिजे की बाबा ह्याच्या पुढं प्लस असणार आहे, पण काहीच नाही म्हणून प्लस आहे किंवा मायनस पण असू शकतो, पण इथं कोणीच नाही 25 समोर म्हणजे प्लस आहे. छेदामध्ये कोणीच दिसत नाही याचा अर्थ एक आहे, नंतर कोणीच दिसत नाही याचा अर्थ दशांश आणि डोक्यावरती एक आहे, हे लक्षात घे. म्हणून गणिताची एखादी संख्या बघत असताना आपल्या डोळ्यासमोर हे 4 पैलू असणं महत्त्वाचं आहे. आणि हेच कुठंतरी आपण ह्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट जाणीव करून देण्याचा माझा दृष्टिकोन होता. कारण ह्या व्हिडिओमधून हेच सांगायचं आहे मला की एक संख्या तुम्ही लिहिता तर ती कधीच एकटी असत नाही, त्याच्याबरोबर सदैव 4 लोक असतात, जेणेकरून एखाद्या अंगरक्षकाचं म्हणजे एखाद्या व्यक्तीबरोबर जशी अंगरक्षक असतात तसंच या संख्येला सुद्धा हे विविध अंग आहेत जी की त्याचं संरक्षण करत असतात, असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणून मित्रांनो, म्हणजे बेसिक व्हिडिओच्या या पहिल्या व्हिडिओमधून असं आपण जाणून घेत असताना हे 4 संरक्षण आपण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, असंच गणितातले अनेक छोटे छोटे पैलू, अनेक बेसिक गोष्टी असतात. जोपर्यंत मला गणिताच्या मूलभूत गोष्टी कळत नाहीत, बेसिक दृष्टिकोन क्लिअर होत नाही, तोपर्यंत गणितरूपी इमारत तयार होऊ शकत नाही राजा. कारण एखाद्या घराची जर इमारत सुंदर व्हावी असे वाटत असेल, मजले न मजले वाढवावे वाटत असतील, किंवा एखादं झाड बलाढ्य होऊ लागत असेल, जोपर्यंत त्याच्या मुळा जास्त खोलापर्यंत रुजत नाहीत किंवा एखाद्या घराची जशी पाया जसं मजबूत होऊ शकत नाही तेव्हाच इमारत किंवा ते झाड वटवृक्षामध्ये रूपांतर होत नाही. तसंच त्याचा पाया मजबूत होणं महत्त्वाचं असतं. म्हणून गणिताचा पाया महत्त्वाचा आहे. आणि गणिताचे बेसिक रूपी काही लेक्चर्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या घेऊन येत आहोत. आणि आपला ऑनलाईन कोर्समध्ये सुद्धा आपल्याला मित्रांनो हे सगळे बेसिक मुद्दे मिळणार आहेत, लक्षात घ्या. ओके, तर या ठिकाणी आजच्या लेक्चरपुरतं हा बेसिक मुद्दे हा एक पहिला बेसिक मुद्दा समजून घेत असताना एखाद्या संख्येला 4 संरक्षक असतात मित्रांनो, हे लक्षात घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ह्या व्हिडिओपुरतं या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.